ठाणे से एक बड़ी ठगी का मामला सामने आया है। सस्ते दाम में 9 दोपहिया वाहन दिलाने के नाम पर धूले के शिंदखेड़ा निवासी 2 व्यक्तियों ने ठाणे के एक केमिस्ट से 5.5 लाख रुपए ठग लिए। पीड़ित को आरोपी ज्ञानेश्वर कोहली और दिनेश पाटिल ने सिर्फ 60,000 में दोपहिया देने का लालच दिया और व्हाट्सएप पर तस्वीरें भी भेजी। इस झांसे में आकर पीड़ित ने कुल रुपए 5,40,000 रुपए रोक वो ऑनलाइन दे दिए। दोपहिया न मिलने पर पीड़ित ने वागले स्टेट पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज कराई। पुलिस ने तकनीकी साक्ष्य के आधार पर धूले सिंदखेड़ा से दोनों आरोपियों को गिरफ्तार किया गया। 7 दोपहिया वाहन बरामद की गई। जांच में यह भी सामने आया कि आरोपियों ने कई अन्य लोगों की दोपहिया वाहन कर्ज मंजूर करवाने के बहाने अपने पास रखकर ठगी की। वरिष्ठ पुलिस निरीक्षक शिवाजी गवारे ने नागरिकों से ऐसी योजनाओं के झांसे में न आने की अपील की है। वागले स्टेट पोलीस स्टेशनमध्ये संदीप दशरथ गलांडे म्हणून नावक इस्माने त्यांना कमी किमतीमध्ये स्कूटर देतो असं सांगून एका स्कूटरचे 60,000 रुपये असं एकूण 9 स्कूटर देतो सांगून 5,40,000 रुपयाचे स्कूटर न देता फसवणूक केली होती। असं आपल्याकडे 633/25 420 406 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून या गुन्ह्याच्या तपासामध्ये 2 आरोपींना आपण अटक केलेली आहे। यामध्ये एक ज्ञानेश्वर सकाराम कोळी आणि दिनेश अनंत पाटील असे 2 आरोपी आहेत। यांना अटक केल्यानंतर असं निष्पन्न झालं की यांनी ह्या फिर्यादीला ज्या गाड्या देणार होत्या 9 गाड्या, त्या 9 गाड्यांच्या मालकांना त्यांना पैशाची गरज आहे तर मी तुम्हाला पैसे देतो, तुम्ही लोननी गाड्या घेतलेल्या दाखवा, मग मी तुम्हाला पैसे देतो असं सांगून त्यांना लोनवर गाड्या घ्यायला लावून त्या गाड्या स्वतःकडे ठेवून त्यांची फसवणूक केलेली आहे अशा तपासात निष्पन्न झालेलं आहे। आपण नमूद गुन्ह्यामध्ये एकूण 7 गाड्या रिकवर केलेल्या आहेत। त्यामध्ये 3 ॲक्टिवा आहेत, 4 ज्युपिटर आहेत, अद्याप 2 गाड्या रिकवर करणं बाकी आहे। मग या गुन्ह्याचा तपास हा माननीय पोलीस आयुक्त ठाणे, सहपोलीस आयुक्त श्री ज्ञानेश्वर चव्हाण साहेब, अप्पर पोलीस आयुक्त श्री विनायक देशमुख साहेब, पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 श्री कदम सर, सहाय्यक पोलीस आयुक्त वागळे विभाग श्रीमती दीपाली खन्ना मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली डिटेक्शनचे पोलीस उपनिरीक्षक भोसले यांच्या टीमने केलेला आहे। 2 आरोपी सध्या कस्टडीमध्ये असून त्यांच्याकडून आरोपीकडून अजूनही गाड्या 2 रिकवर करणं बाकी आहे आणि इतर तपास बाकी आहे। तपासामध्ये निष्पन्न झालेलं नाही परंतु होऊ शकतं। पर्यंत अशी आहे की हे आपल्या गुन्ह्यातल्या फिर्यादीला त्यांनी कमी किमतीत गाडी देतो असं सांगून एकूण 9 गाड्या विक्री करण्यास आमिष दाखवलं आणि 5,40,000 रुपये त्याच्याकडून ऑनलाईन काढून घेतले। ते त्यांना ताब्यात देतं त्यांच्याकडं या 7 गाड्या भेटलेल्या आहेत। 7 गाड्यांच्या मालकाला त्यांनी तुम्हाला पैशाची गरज आहे तर तुमच्या नावाने मी लोन काढून गाड्या घेतो, त्या गाड्या माझ्याकडे द्या, तुम्हाला मी पैसे देतो असं सांगून त्या गाड्या घ्यायला लावल्या आणि गाड्या स्वतःकडे ठेवल्या आणि त्यांना पैसे दिले नाहीत। तर नागरिकांना काय आव्हान करावं अशा पद्धतीचे फसवणूक होते? नागरिकांना हे सर्वात महत्त्वाचं आव्हान म्हणजे तुम्ही कुठल्याही प्रलोभाला बळी पडू नका। कमी किमतीत कुठेही गाडी मिळू शकत नाही आहे। ही गाडी एकतर कुठेतरी चोरलेली असू शकते किंवा इतर कोणातरी फसवणूक करून ताब्यात घेतलेली असू शकते। त्यामुळे काळजी करा, अधिकृत एजंटकडूनच गाडी खरेदी करा किंवा शोरूममध्ये गाडी खरेदी केलेलं कधी उत्तम। माहिती पडल्यावर यांना तो शॉप मेडिकल शॉपवाला आहे फिर्यादी आणि ते आरोपी नेटवरून माहिती पडली। त्यांचा काय पेशा वगैरे वेगळा आहे का? नाही, हे असंच काय त्याचं असं आपल्याला अजून तपासात पूर्ण निष्पन्न करायचं त्याबाबत।